श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या माझ्या तमाम लाडक्या भावांना आणि बहिणींना नवीन वर्षाच्या म्हणजेच या मंगलमय गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यात केवळ एक कॅलेंडरवरील तारीख बदलणारा नाही, तर तुमच्या नशिबाची गुढी उंच गगनात फडकवणारा ठरू शकतो. कुंभ राशीच्या व्यक्ती मागील काही काळापासून 7.5च्या चक्रात अडकलेले आहेत. अनेक मानसिक आणि आर्थिक आघातांनी तुम्ही खचला असाल, पण आजचा हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी आशेचा एक नवा किरण घेऊन आला आहे. आज 19 मार्च 2026 हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. आज शनिदेव, जे तुमच्या राशीचे स्वामी आहेत, ते 7.5च्या शेवटच्या टप्प्यात असून तुम्हाला नेमके काय फळ देणार आहेत, तुमच्या कष्टाचं सोनं कधी होणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या महाविवेचनात आपल्याला मिळणार आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे आहे, कारण यामध्ये मी अशा काही गुप्त ज्योतिषीय घडामोडी सांगणार आहे ज्या कदाचित तुम्हाला इतर कुठेही ऐकायला मिळणार नाहीत. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही स्वामींचे सच्चे भक्त असाल आणि या नवीन वर्षात तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद हवा असेल, तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ही तुमची आपली हक्काची आध्यात्मिक शिदोरी आहे, जी तुम्हाला संकटात मार्ग दाखवेल. चला तर पाहूया आजचे पूर्णतः शुद्ध आणि अचूक पंचांग, जे विशेषतः महाराष्ट्राच्या वेळेनुसार प्रमाणित आहे. आज गुरुवार दिनांक 19 मार्च 2026, फाल्गुन महिना संपून आज चैत्र महिन्याची सुरुवात होत आहे. आज पहाटे 6:53 फाल्गुन अमावस्या होती आणि त्यानंतर हिंदू नववर्षाची पहिली तिथी म्हणजेच चैत्र शुक्ल प्रतिपदा गुढीपाडवा सुरू झाली आहे. तिथीच्या या बदलामुळे आजचा दिवस अत्यंत चैतन्यमय आहे. आजचे नक्षत्र उत्तरा भाद्रपद असून ते रात्री उशिरापर्यंत म्हणजे पहाटे 4 वाजेपर्यंत राहील. त्यानंतर रेवती नक्षत्र सुरू होईल. आजचा योग शुक्ल असून तो रात्री 8:47 प्रभावी राहील. आजचे करण सकाळी 6:53 चतुष्पाद होते. त्यानंतर किंस्तुघ्न आणि दुपारी उशिरा ब करण सुरू होईल. महाराष्ट्रामध्ये आज सूर्योदय सकाळी 6:35 झाला असून सूर्यास्त सायंकाळी 6:41 होईल. चंद्र आज पूर्ण वेळ मीन राशीत म्हणजेच तुमच्या धनस्थानी विराजमान आहे. आजचा अत्यंत शुभ असा अभिजित मुहूर्त दुपारी 12:10 पासून 12:58 असेल. या काळात तुम्ही नवीन वर्षाचे संकल्प किंवा महत्त्वाचे व्यवहार करू शकता. राहू काळ दुपारी 2:04 पासून 3:34 आहे. तसेच यमगंड सकाळी 6:35 पासून 8:05 असेल. लक्षात ठेवा, राहू काळात कोणत्याही नवीन कार्याचा श्री गणेशा करणे टाळावे. आता वळूया अत्यंत महत्त्वाच्या आणि सखोल ज्योतिषीय विश्लेषणाकडे, म्हणजेच आजची ग्रहगोचर स्थिती. कुंभ राशीचा स्वामी शनिदेव सध्या तुमच्या द्वितीय स्थानी म्हणजेच मीन राशीत विराजमान आहेत. कुंभ राशीसाठी 7.5चा हा अंतिम आणि तिसरा टप्पा, ज्याला आपण अंत्यचरण म्हणतो, तो सुरू आहे. शनिदेवांची तिसरी दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानी वृषभ, 7वी दृष्टी अष्टम स्थानी कन्या आणि सर्वात महत्त्वाची 10वी दृष्टी तुमच्या एकादश म्हणजेच लाभस्थानावर म्हणजेच धनु राशीवर पडत आहे. देवगुरु बृहस्पती सध्या मिथुन राशीत असून तुमच्या पंचम स्थानी आहेत. तिथून त्यांची अमृततुल्य शुभदृष्टी तुमच्या भाग्यस्थानावर, लाभस्थानावर आणि थेट तुमच्या राशीवर म्हणजेच लग्न भावावर पडत आहे. गुरुची ही दृष्टी तुमच्यासाठी 7.5 एक संरक्षक कवच म्हणून काम करत आहे. आज सूर्य आणि बुध तुमच्या द्वितीय स्थानात शनी सोबत आहेत, ज्यामुळे वाणी स्थानात ग्रहांचा मोठा प्रभाव आहे. पण सर्वात महत्त्वाची सुधारणा म्हणजे मंगळदेव सध्या तुमच्या स्वतःच्या राशीत म्हणजेच कुंभ राशीत प्रथम स्थानी भ्रमण करत आहेत. मंगळाची ही स्थिती तुम्हाला प्रचंड धाडस आणि ऊर्जा देणारी ठरेल. मात्र डोक्यात राग लवकर जाऊ शकतो, तिथे तुम्हाला नियंत्रण ठेवावे लागेल. राहू मीन राशीत आणि केतू कन्या राशीत असून ते तुमच्या कौटुंबिक आणि गुप्त चिंता वाढवण्याचे काम करत आहेत. तुमच्या द्वितीय स्थानाचा म्हणजेच धनस्थानाचा विचार केला तर तिथे शनी, सूर्य आणि बुधाचा प्रभाव आहे. शनी धनस्थानात असल्याने तुमची आर्थिक बचत वाढवण्यासाठी तुम्हाला खूप शिस्त पाळावी लागेल. विनाकारण होणारे खर्च आज तुमचे मानसिक स्वास्थ्य बिघडवू शकतात. मात्र शनीची तिसरी दृष्टी चतुर्थ स्थानावर असल्याने घरामध्ये मालमत्तेचे किंवा जुन्या सामानाचे विषय निघू शकतात. आईच्या प्रकृतीची या काळात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. तुमच्या राशीवर गुरुची शुभदृष्टी पडत असल्याने तुमच्या बुद्धीला एक वेगळी धार येईल. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल आणि लोक तुमच्या सल्ल्याला महत्त्व देतील. पण लक्षात ठेवा,
चतुर्थ भावात मंगळाची चौथी दृष्टी पडत असल्याने कौटुंबिक लहान सहान गोष्टींवरून वाद होऊ शकतात. पंचम स्थानी असलेले गुरु महाराज तुमच्या संततीकडून तुम्हाला एखादी आनंदाची बातमी मिळवून देऊ शकतात. प्रेम संबंधात असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस समजुतीचा असेल. अष्टम स्थानावरील शनी आणि केतूचा प्रभाव पाहता आज अचानक जुने गुप्त प्रश्न समोर येऊ शकतात. पण घाबरायचे कारण नाही, कारण शनी तिथे तुम्हाला सत्याचा मार्ग दाखवणार आहे. पण मित्रांनो, दिवसातील एक अशी वेळ आहे जिथे कुंभ राशीचं नशीब सकारात्मक वळण घेऊ शकते. ती वेळ म्हणजे आजचा शुभ अभिजित मुहूर्त. या काळात जर तुम्ही नवीन वर्षाचा कोणताही संकल्प केला तर तो पूर्ण होण्याची शक्यता 90% वाढते. 7:30च्या या काळात कुंभ राशीच्या व्यक्तींना अनेकदा एकटं वाटतं. असं वाटतं की जग आपल्या विरोधात आहे. पण आजचा हा गुढीपाडवा तुमच्या आयुष्यात आत्मविश्वासाची गुढी उभारणार आहे. पुढे जाण्यापूर्वी पुन्हा एकदा विनंती, जर तुम्ही अजूनही व्हिडिओ लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये आपल्या कुलदैवताचे नाव किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ही तुमची आपली हक्काची आध्यात्मिक शिदोरी आहे जी तुम्हाला संकटात मार्ग दाखवेल. दैनंदिन जीवनाचा अधिक सखोल विचार केला तर आज करिअरमध्ये तुम्हाला मिश्र फळ मिळेल. शनीची 10वी दृष्टी लाभस्थानावर असल्याने कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या मागील कष्टांचे फळ आता हळूहळू मिळायला सुरुवात होईल. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. मात्र तुमच्या पदरात पडणारे यश हे तुमच्या शिस्तीवर अवलंबून असेल. जे लोक व्यवसायात आहेत, विशेषतः तंत्रज्ञान, बांधकाम किंवा लोखंडाशी संबंधित व्यापारात आहेत, त्यांना आज मोठी ऑर्डर मिळण्याचे योग आहेत. मात्र भागीदाराशी व्यवहार करताना पारदर्शकता ठेवा. धनलाभाचे योग प्रबळ आहेत, मात्र ते अचानक न येता प्रक्रियेतून येतील. कौटुंबिक जीवनात आजचा दिवस मांगल्याचा आहे. घराबाहेर गुढी उभारताना घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या. यामुळे शनीचा नकारात्मक प्रभाव कमी होईल. आरोग्याच्या बाबतीत आज तुम्हाला घसा किंवा डोळ्यांच्या तक्रारी जाणवू शकतात. तसेच मंगळ राशीत असल्याने रक्तदाब वाढू शकतो. त्यामुळे योगासने आणि प्राणायामाला महत्त्व द्या. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासाचा पाया रचण्याचा आहे. गुरुची कृपा तुम्हाला कठीण विषयात यश मिळवून देईल. जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना आज आपल्या ओळखीच्या माध्यमातून एखादी चांगली बातमी मिळू शकते. तुमचे आजचे नशीब अधिक उजळण्यासाठी काही महत्त्वाचे भाग्यवान घटक लक्षात ठेवा. आजचा तुमचा लकी नंबर आहे 3 आणि 8. तुमचा लकी कलर आहे भगवा, जो ऊर्जेचे प्रतीक आहे, किंवा गडद निळा, जो शनीला प्रिय आहे. तुमची लकी दिशा आहे पश्चिम आणि ईशान्य. तुमच्यासाठी आजची सर्वात लकी वेळ आहे दुपारी 12:10 पासून 12:58 पर्यंतची. आजच्या या पावन दिवशी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी आध्यात्मिक उपाय सांगत आहे. आज गुरुवार असल्याने भगवान विष्णूंची आणि स्वामी समर्थांची उपासना करा. शनीच्या 7:30च्या अंतिम चरणातील त्रास कमी करण्यासाठी आणि नवीन वर्षात प्रगती साधण्यासाठी आज सायंकाळी घराच्या उंबरठ्यावर किंवा पिंपळाच्या झाडापाशी तिळाच्या तेलाचा दिवा लावा. त्या दिव्यात काळे तीळ टाका आणि ओम शम शनैश्चराय नमः या मंत्राचा 21 वेळा जप करा. आज कडुनिंबाची पाने खाऊन त्याचे सेवन करा, जेणेकरून आरोग्याच्या समस्या दूर होतील. तसेच आज शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला काळे कापड किंवा धान्य दान करा. हा उपाय तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करून प्रगतीचा मार्ग मोकळा करेल. शेवटी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. शनी उहीर करतो पण अन्याय कधीच करत नाही. कुंभ राशीच्या लोकांनो, तुम्ही आत्तापर्यंत खूप भोगला आहे, खूप अपमान सोसले आहेत आणि खूप कष्ट केले आहेत. आता ही वेळ आहे त्या कष्टाचे चीज करण्याची. 7:30चा हा शेवटचा टप्पा तुम्हाला हेच शिकवत आहे की संयम आणि सातत्य हेच यशाचे खरे गमक आहे. शनिदेव कर्माचा राजा आहे आणि तुमचे कर्म जर प्रामाणिक असेल तर आजपासून सुरू होणारे हे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यातील सुवर्ण काळाची नांदी ठरेल. खचून जाऊ नका, कारण स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. कठीण काळातून तावून सुलाखून निघालेलं सोनं हे नेहमीच मौल्यवान असतं आणि तुम्ही तेच सोनं आहात. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल आणि तुम्हाला या नवीन वर्षात स्वामींचा आशीर्वाद हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या गुढीपाडव्याचे अचूक फळ मिळेल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण दररोजचे अचूक राशी भविष्य तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. पुन्हा भेटूया उद्याच्या मार्गदर्शक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना. धन्यवाद आणि पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.